ओके सर, मी तुमच्याकडे येतो. दिल्लीश्वर, दिल्लीतले सगळी राजकीय यंत्रणा ही बिहारच्या निवडणुकीकडे कशा दृष्टीने बघते? बिहार बिहारमध्ये काय घडते आणि त्यातून सरकार कोणाचं स्थापन होते यावर बरंच काही राष्ट्रीय राजकारण त्यावर अवलंबून असेल. आणि त्या दृष्टीनेच बघितलं जात आहे की स्थिर सरकार करण्यासाठी केंद्रातलं आणि स्थिर ठेवण्यासाठी बिहारचं काय कॉन्ट्रीब्युशन असेल या निवडणुकीच्या निकालातून हे यातून दिसणार आहे. नितीश कुमार शक्यतोवर म्हणजे भाजप सोबतच राहतील आणि भाजपलाही तडजोड करण्यात वाचून पर्याय नाहीये. कारण नितीश कुमार यांचा नंबर तुम्ही जर बघितला, आताचे जे प्रारंभिक कल आहेत त्यात 50 वर ते पोहोचलेले आहेत आणि हा आकडा मागच्या वेळेसपेक्षा जास्त आहे. आणि दुसरीकडे भाजपचे संख्याबळ कमी झालेलं आहे. तर भाजपला आता परत 43 आमदार असताना नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करावं लागलं. आता नितीश कुमार आणि भाजप बरोबरीत आलेले आहे, त्यामुळं त्यांचाच दावा राहणार आहे मुख्यमंत्री पदावर. पण दुसरीकडे तुम्ही जर बघितलं तर राजद हे एकाकी लढत देत आहे. काँग्रेसची त्याला तोलामोलाची साथ मिळते आहे का, तर त्याचं उत्तर नाही आजच्या घडीला आतापर्यंत. तर ही जी बेदिली आहे महागठबंधन मधली, आणि दुसरीकडे एकजुटीनं जनता दल युनायटेड भाजप आणि चिराग पासवान एकत्र लढून ज्या जागा मिळवल्या आहेत 114 पर्यंत पोहोचलेल्या आहेत. तर त्याचं कारण हे जे निवडणुकीच्या तोंडावर बेदिली आणि विश्वासघात करण्याचा जो एक ट्रेंड असतो काँग्रेसच्या आघाडीमध्ये, तो या निवडणुकीतही दिसतो आहे. आणि दुसरीकडे एकजुटीनं लढण्याची जी किती वाईट परिस्थिती असली तरी भावना आहे एनडीए मधली, ती कुठेतरी प्रबळ होताना दिसते या आकड्यांमधून. अगदी अगदी लक्षात आलं. सम्राटजी, मी तुमच्याकडे येतो. हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या सगळ्या राज्यांच्या तुलनेमध्ये किंवा या सगळ्या राज्यांच्या विकासाच्या जर आपण मॅप समोर ठेवला तर बिहारचं महत्त्व कसं तुम्ही स्पष्ट कराल? बिहार औद्योगिक आत्ता म्हणजे आपण 50 नंतरच्या सगळ्या औद्योगिक घडामोडींचा विचार केला तर बिहार मागास राहिला का? 100% बिहार हे मागास राज्य आहे. बँकिंग सिस्टीम त्या भागातली नाही. शेतीच्या साधनांचा विकास बिहारमध्ये 70 ते 2005 पर्यंतच्या काळामध्ये खूप कमी होता. शिक्षणाचा दर कमी होता. विशेषतः महिलांच्या शिक्षणामध्ये बिहार हा मागास होता. पण गेल्या 2 दशकांमध्ये या सगळ्या पातळ्यांवर बिहार हळूहळू बदलतं आहे. बिहारमध्ये ज्यांनी बिहारमध्ये सातत्यानं प्रवास केला त्या प्रत्येकाला लक्षात येईल की महाराष्ट्रातनं प्रवास करणं आणि बिहारमध्ये प्रवास करणं यात अंतर्गत भागामध्ये प्रवास केला तर लक्षात येते की मागासपणा राज्याचा काय असतो आणि विकास काय असतो. आपण कितीही आपल्या राज्यामध्ये टीका केली तरी हे वास्तव नाकारता येत नाही. आत्ताची परिस्थिती बदलती आहे. रस्ते जोडले जातात. पहिल्यांदा स्टार्टअप हा शब्द गेल्या 5 वर्षांमध्ये बिहारमध्ये काही ठिकाणी तरी ऐकायला मिळाला. पाटण्यासारख्या भागामध्ये जिथं व्यावसायिक शिक्षणसुद्धा आता खूप स्ट्रॉंगली उभं राहू पाहत आहे. जिथं आधी फक्त गुंडगिरी हा एकमेव भाषा राजपथ या रस्त्यावर सुद्धा चालली जात होती, त्या रस्त्यांवर आता चांगल्या पद्धतीच्या व्यवहाराच्या भाषा बोलल्या जातात, धोरणाच्या भाषा बोलल्या जातात. हा बदल आहे. एखाद्या राज्याची प्रगती दीर्घकाळ रोखल्यानंतर ज्यावेळी विकासाची प्रगतीचा मार्ग सुरू होतो त्यावेळी तो एकदमच सगळं धावून सगळंच एका रात्रीत बदलेला असं नाही, पण तो टप्पा आहे. आणि बिहारी एक तरुण वर्गाला आस्पायरेशन दिसतं आहे की जे त्या भागाचा स्वाभिमान असतो, बिहारी असण्याचा स्वाभिमान असतो, तो एक न्यूनगंड म्हणून तयार केला गेला होता भारतभर. बिहारी आहे म्हणजे तो खूपच मागास आहे, त्याला शिक्षण नाही आहे. या न्यूनगंडातून बाहेर येण्याचा प्रयत्न बिहारचा विशेषतः ग्रामीण युवक करतो आहे. IPS IAS या UPSC शिक्षणाचं आत्तापर्यंत जर बघितलं तर बिहार टॉप आहे. बिहार हे काही मागास त्या शिक्षणाच्या बाबतीतला ज्यांनी शिक्षण घेतलं ती मुलं IPS IASच्या UPSC शिक्षणामध्ये खूप पुढे गेलेले आहेत. तोच मार्ग आता बिहारच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रस्त्यांवर दिसायला सुरुवात झाली आहे. आणि हे पुढच्या 10-15 वर्षातलं चित्र असेल. एक समृद्ध सर्धन राज्य म्हणून बिहार उभं राहायला सुरुवात झाली असं मला आत्ताची परिस्थिती